किती प्रमाणामध्ये आज मुली तुमच्याकडे खेळायला आहेत? साधारण जेवढ्या आहेत त्याच्यात 60% पेक्षा जास्त मुली आणि महिलांचंच प्रमाण आहे. काय मुलींचं कारण महिलांचं. असू शकतं की महिला जास्त या खेळाकडे ओढल्या जातात? महिलांचं असं असतं की आम्ही जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो हम्म, किंवा शिकत होतो तेव्हा अशा प्रकारचं आम्हाला कुठं भेटलं नाही आणि आता भेटतंय तर ते एक मनात सुद्धा एक इच्छा असते ना की आपल्याला ते शिकायला हवं, आपल्याला शिकायला मिळालं हवं. नाही. आता मिळतं तर आपण का नाही शिकायचं? कोण कसा कुठला वार मारेल जो त्याच्या माइंडने करतो. त्याच्यात जर लागला तर त्याच्यात तुमचा प्रॉब्लेम आहे की तुमच्या हातात शस्त्र दिलेलं आहे, तेवढं तुम्ही अलर्ट राहणं गरजेचं आहे. मी जर लढाई करत असतो तर मी समोर बांधून उभा करून तुम्हाला उभा केले काय, समोरचं तुम्हाला मारतोय तुम्ही हात बांधून घातले मार खाणार आहे ना? मारायचं नाही, मारू नको, डिपेंड तर करू शकतो. यातून काय होतं की आपलं माइंड अलर्ट. अलर्ट होतो, चाणाक्ष माणूस होतो. मग इथून ज्या महिला शिकून गेल्या जर्मनीला मर्दानी खेळतात, तिथे मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देतात. देता येतात आणि तिथे तिथे शिकतातही जवळपास आहे? 10-12चा ग्रुप झालेला क्या बात आहे. आणि मुख्य मोठी गोष्ट की तो जो आखाडा चालवतात ते जर्मनचे नागरिक. नमस्कार, मी आरजे बोली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते पुन्हा एकदा अनाहत पॉडकास्टमध्ये. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता सहासुनो शिवसैषः मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ही राजमुद्रा आणि तेच हिंदवी स्वराज्य टिकून राहिलं ते गनिमी काव्यावर आणि त्याचसोबत मर्दानी खेळावर. तोच मर्दानी खेळ जो अजूनही जिवंत ठेवण्याचे अनेक आखाडे आजवर प्रयत्न करतायत आणि त्याचपैकी एक म्हणजे श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा आणि अर्थातच त्याचे संस्थापक माननीय श्री विजय अहिवळे पाटील आज आपल्यासोबत आहेत. अनाहत पॉडकास्टमध्ये सर मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आपण सुरुवातच अशी करूयात, तुम्ही मला सांगितलं की गेली 17 वर्ष तुम्ही मर्दानी खेळाची प्रॅक्टिस करताय, शिक्षण देताय मुलांना. हो. तर सुरुवात इथून करू की मर्दानी खेळ म्हणजे काय? मर्दानी खेळ म्हणजे बेसिकली बघितलं तरी आपली एक पूर्वापार चालत आलेली युद्धकला आहे. जी वेगवेगळ्या आपल्या देशामध्ये वेगवेगळे राजवटी होऊन गेल्या, काही बाहेरच्या देशातले आक्रमण झाले किंवा आपलं राज्य वाढवण्यासाठी, कुणाला वाचवण्यासाठी एका राजाने दुसऱ्या राजावरती आक्रमण केलं. बरोबर. त्याच्यामध्ये जे शस्त्र वापरली गेली किंवा त्याच्या काही टेक्निक्स वापरल्या गेल्या, ती युद्धकला जी पुढे तेव्हा प्रामुख्याने आपल्या अस्तित्वासाठी कोणी टिकवण्यासाठी किंवा आपला वाढवण्यासाठी राज्य युद्ध केली गेली. पण नंतर इंग्रज आल्यानंतर युद्ध प्रमाण कमी झालं. मग ही जी युद्ध खेळायची पद्धत होती ही पुढं खेळ प्रकारामध्ये त्याच्यामध्ये बदल झाला. म्हणजे युद्ध जरी संपलं तरी ती एक कला म्हणून जिवंत राहावी यासाठी बऱ्याच बरोबर. लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. बरोबर. तर आपण मर्दानी खेळ जेव्हा म्हणतो तेव्हा अनेक शस्त्र आपल्या डोळ्यासमोर येतात, लढाया डोळ्यासमोर येतात. तर थोड्या शस्त्रांची तुम्ही माहिती देऊ शकता का इथे? किती प्रकारची आहेत, कुठली कुठली आहेत? शस्त्र बघायला गेलं तसे बरेच शस्त्र आहेत. त्यापैकी काही लोकांना माहिती आहेत लाठी, दांडपट्टा, दांडपट्टा. तलवार, भाला इतक्यापर्यंत लोकांना माहिती असतं. त्याच्या व्यतिरिक्त अजून खंजीर, माडू, जबरदंड आहे, विटा. माडू म्हणजे काळविटाची शिंग असतात. बर. त्या शिंगांना पुढे टोक लावून त्याला दोन एकत्र वेगवेगळ्या डायरेक्शनला ती शिंगाची टोकं केलेली असतात. त्याला पुढे धारदार टोकदार असं, त्याला भाल्याला कसं असतं टोकदार टोक. तसं पोलादाचं लावलेलं असतं टोक बर. आणि ते युद्धामध्ये वापरलं जातं. त्याला माडू म्हणतात. माडू म्हणतात. बर. पुढे त्या पद्धतीचं जबरदंड, विट्टा एक वेगळं असं शस्त्र जास्त आपल्याला मराठाकालीन जे युद्ध पद्धती आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला बघायला भेटतं. विट्याचं काय वर्णन सांगा तुम्ही? विट्याचं वर्णन म्हणजे भाल्यातील एक पुढचं एक वर्जन प्रकार. बर. त्याला एक 1.5 फुटाचं किंवा 2 फुटाचं एक टोक असतं, पूर्ण फळ असतं, त्याला म्हणतात टोकदार फळ. त्याला गोंडा असतो आणि काठी असते. साधारण जो योद्धा चालवणार आहे त्याच्या उंचीच्या मानाने त्याला जेवढ्या त्याच्या खेळत असताना किंवा चालवत असताना त्याच्या सहज चालवून अलगदपणे त्याला परत झेलता येईल. मग त्या विट्याला पाठीमागे दोरी असते रेशमाची. जुन्या काळामध्ये रेशमाची दोरी असायची आणि तो एक या हातामध्ये त्याचं टोक असायचं, एक टोक विट्याला पाठीमागे बांधलेला असेल दोरी आणि आपल्या हाईटच्या मानाने किंवा त्याला जेवढं त्याची फेकण्याची ताकद आहे तेवढ्या रेंजमध्ये तो
त्या जजमेंट घ्यायचं ते दोरीवर आणि जोरात फेकायचं शत्रू सैन्यावर. तो क्षणात त्याला आरपार करून परत पुन्हा मागे आपल्या हातात घ्यायचा. खेचता थोडक्यात बुमरा आहे. बुमरे तुम्ही भाला किंवा चाकू फेकून हम्म, हम्म. मारला तर तो तिकडेच गेला. तिकडेच गेला, पण पण हे विटा शस्त्र मागे असं आहे खेचता की येतोय. ते फेकलं की क्षणात ते मागं आपल्या हातात येतं. परत माणूस प्रिपेअर होतो. म्हणजे हे मर्दानी खेळातलं हे खूप घातक असं शस्त्र म्हटलं जातं. मग आता तुम्ही शिकवता ते अजूनही? हो, शिकवतो. मुलांना मुलींना शिकवतो आम्ही. मुली पण खेळतात हे? खेळतात. किती प्रमाणामध्ये आज मुली तुमच्याकडे खेळायला आहेत? किती मुलींना प्रशिक्षण देता? आता आमच्या सोमवारपासून शनिवारपर्यंत रविवारपर्यंत म्हणजे पूर्ण आठवडाभर आमच्या प्रशिक्षण चालू असतं. वेगवेगळ्या बॅचेस आहेत, त्याच्यामध्ये शिकवलं जातं. तर त्याच्यामध्ये साधारण जेवढ्या आहेत त्याच्यात 60% पेक्षा जास्त मुली आणि महिलांचंच प्रमाण आहे. 60% जास्त. म्हणजे मर्दानी खेळ बघायला गेलं, नावातच मर्दानी आहे खरं. हा, तो एक चांगला आहे की मर्दानी म्हणून शब्दशः जाऊ नका. बर. मग हल्ली मर्दानी म्हणजे सिनेमांचं नाव मर्दांचाच खेळ. मर्दानी येतं हा ना, असं. त्याचं जो काम केलेलं आहे किंवा ते जो प्रसंगात किंवा त्याचं जे याच्यामध्ये आपण म्हणतो ना की पुरुषच नाही, महिलांनी अगदी इतिहास कालामध्ये सुद्धा जिजाऊ माँसाहेबांनी, तारा राणीबाई साहेब, झाशीची राणी आहे, परत उमाबाई दाभाडे आहेत, त्यांनीही पराक्रम गाजलेला आहे. मग त्या एक आवेश असतो लढण्याचा, त्या आवेशाला मर्दानी असं मर्दानी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणून 60 शब्दशः मर्दानी असं म्हणजे फक्त पुरुषांचा खेळ असं नाही, महिलांचा खेळ त्या पद्धतीचा आहे. म्हणजे दमदार अशा पद्धतीचा खेळ, एक रांगडा खेळ खेळायचा तो चांगला जिगरबाज लोकांनीच खेळायचा. बर बर बर. अशा पद्धतीचा तो. त्याच्यात महिला पण आल्या, पुरुष पण आले. आणि महिलांना तुम्ही जास्त शिकवता, म्हणजे तुम्ही म्हणला की 60% महिला तुमच्याकडे खेळायला आहेत. जास्त प्रमाण तेच आहे. काय कारण असू शकतं की महिला जास्त या खेळाकडे ओढल्या जातात? जेव्हा फोन येतो मला किंवा चौकशी करतात तेव्हा महिलांचं असं असतं की आम्ही जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो किंवा शिकत होतो तेव्हा अशा प्रकारचं आम्हाला कुठं भेटलं नाही शिकण्यासाठी, आणि आता भेटतंय तर ते एक मनात सुद्धा एक इच्छा असते ना की आपल्याला ते शिकायला हवं, आपल्याला मिळालं नाही, आता मिळतं तर आपण का नाही शिकायचं, ती एक गोष्ट असते. त्याच्यात दुसरं एक आहे की मुलगा किंवा मुलगीसाठी येतात पालक की माझ्या मुलाला शिकवायचं, मग त्यांना घेऊन येणे, परत संपेपर्यंत थांबणे, परत निघून जाताना घेऊन जाणे, तेवढा वेळ आपण तिथे थांबतो तर आपणही का नाही शिकायचं, स्वतः का खेळू नये आपण, ती गोष्ट आहे. आणि काही आहेत की IT मधले वगैरे बरेच आहेत किंवा गृहिणी आहेत किंवा इथे जॉब करणारे की रोजच्या धकाधकीमधून त्यांना घरचं असेल, ऑफिसचं असेल, थोडं एक रिलॅक्सेशन पाहिजे आपल्याला. काही लोक कुठे मग ट्रेकिंगला वगैरे जातात अशा पद्धतीनं मग कोणी एक फिटनेससाठी, वर्कआउटसाठी वगैरे त्याच्यासाठी येतात की थोडा वेळ तेवढा आपलं रोजच्या धकाधकीतून तेवढा डोक्यामध्ये तो बाकी सगळे विचार बाजूला म्हणून. महिलांचं सध्या आरोग्य म्हणजे थोडं घरकाम केलं की आरोग्य चांगलं राहतं, किंवा मग थोडंसं चालून आल्या की आरोग्य चांगलं राहतं, थोडासा वॉक केला की. महिलांना, गृहिणींना खासकर जास्त बाहेर पडता येत नाही. तर मर्दानी खेळ खेळणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा महिलांनी मर्दानी खेळ खेळलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य किती पद्धतीनं नीट राहील याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तर आमच्या इथे पालक काही म्हणजे महिला प्रशिक्षण घेत आहेत, त्यांचाच अनुभव की रोजचं आपलं घरगुती काम वगैरे, गृहिणी काम वगैरे करतायत किंवा आपलं ऑफिसचं वगैरे काम करतायत, किंवा अगोदर कसं की थोडं व्यायाम करावं म्हणून वॉकिंगला जाणे, ते रोज जमेलच घरच्या कामामुळे वगैरे किंवा असं नाही, शक्य नाही. मग अशा वेळी ना त्यांना खेळ म्हणून खेळायला आले की ते खेळाची भावना असते. त्याच्यात एक 7-8 वर्षापासून वेगवेगळ्या वयोगटातील मुलं मुली असतात. काही वेळा असते की त्यांच्यामध्ये खेळत असताना ते विसरून जातात की आपण मोठे आहोत, किंवा ते सोपस्कार असतात, काही मोठे आहेत म्हणल्यावर आपण असं बोलू तसं, ते त्यांच्यात खेळत असताना मिक्स होऊन जातं, त्यांच्यासारखंच होऊन जातं सगळं. मग ते कुठेतरी त्यांचं ते टेन्शन असतं किंवा हे विसरून जातात. एक
चालायचं म्हटलं सकाळी तर एक माहिती आहे इथून केवढं अंतर चालायचं आहे. कदाचित चालत चालत मग नंतर वाटेल आज चाललो उद्या चाललो बोर वाटेल एवढं अजून चालायचं आहे वगैरे. पण इथं तुम्ही आल्यानंतर खेळत असताना सगळ्या त्या वातावरणात तुम्ही असं मिक्स होऊन जाता ना, की किती वेळ झालाय ते समजत नाही. किती आपण खेळतोय ते खेळतोय समजत नाही. ते कळत नाही. एखादा चुकतो, एखाद्याचं बरोबर येतं. मग ते स्वतः कुणाला तरी विचारतात, की हे माझं चुकतंय कसं करायचं? किंवा दुसरा कोणतरी सांगतो, "तर हे असं नाही असं." मग त्यांच्यात ते चालू होतं. म्हणजे म्हणजे इथे जसं शालेय आपण हा सराव करत होतो, तोच प्रकार चालू होतो. फक्त इथे वयाचं बंधन नाहीये, की मोठा जरी असला नाही. तरी तो लहान व्यक्तीला विचारू शकतो, की "अरे माझं चुकतंय तू मला शिकव." असं मी मोठा आहे म्हणून मला सगळं तर ही भावना तिथे राहत नाहीये. अजिबात नाही. एखादा छान खेळतोय. मीही तसं आहे, अजून पण तसं आहे. आम्ही जरी इथं शिकवत असलो, तरी एखाद्याचा कलागुण एवढा चांगला असतो ना, की एखादा वार तो खूप छान खेळतो किंवा एखादं शस्त्र चांगल्या पद्धतीने किंवा त्याचं एक हे म्हणतात ना एकदम त्या टायमिंगला आपले एक्सप्रेशन, भाव, ते स्पीड हे टायमिंग बरोबर जमतं. एखाद्याला जमत नाही, एखाद्याला ते भारी असतं. आम्ही म्हणतो, "अरे छान केलंय. हे हं, परत एकदा कर." किंवा हं. दुसऱ्याला सांगतो, "छोटा आहे, पण तू कसा करतोय बघ." तसं बघ असं नाही, अजून आम्ही जरी मोठं असलो तरी अजून छोट्यांकडून काहीतरी शिकत असतो. शिकायला मिळत असतं. नक्कीच. असं नाही की एक तो अहंभाव नाहीये, की मी मोठा आहे, त्या छोट्याकडून कसं काय ऐकून घेऊ? तो तर एवढाच आहे. असं काही नाहीये याच्यामध्ये. आणि पर्पज एकच आहे, की आपल्याला शिकायचं आहे. शिकायचं आहे. आणि शिकल्याने बऱ्याच गोष्टी डेव्हलप पण होत जातात. होत जातं. आणि डेव्हलपमेंट म्हणलं तर महिला घेऊ किंवा आपण मुली घेऊयात. मर्दानी खेळायला 60% तुमच्या प्रशिक्षण वर्गामध्ये 60% फिमेल्स आहेत. तर खेळायला येण्याआधी मनामध्ये कुठेतरी एक न्यूनगंड असतो किंवा एक कॉन्फिडन्स तितका नसतो, की मी कशी खेळणार किंवा बाहेरच्या जगामध्ये वावरताना सुद्धा लोकांना किंवा वेगवेगळ्या सिच्युएशन्स फेस कशा करायच्या? ही गोष्ट त्यांना जास्त माहिती नसते. मग हा खेळ असा आहे, की तो तुम्हाला कॉन्फिडन्स मिळवून देतोय. तुमच्यामध्ये एक प्रकारची भीती घालवतोय. तर खेळाच्या आधी येणाऱ्या महिला आणि शिकल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेले जे बदल आहेत, ते तुम्हाला दिसतात का? आणि त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? जेव्हा पहिल्यांदा भेटायला येतात, तेव्हा विचारतात. काही 25-26 वर्षाच्या, 30 वर्षाच्या महिला असतात. काही मॅरिड असतात. ते एक 2 मुलं वगैरे असतील असे. ते जेव्हा विचारतात, की "सर ह्या वयात मला जमेल का?" जमेल पहिला का? प्रश्न असतो. काही असतात मी शाळेमध्ये होतो तेव्हा स्पोर्ट्स थोडंसं केलं. काही असतात मी स्पोर्ट्सचं माझं काहीच नाही बॅकग्राऊंड. मग मला आता करायचं तर मी करू शकेल का? हं. इथून सुरुवात असते. बरं. सुरुवातीला आले की. असा प्रश्न किंवा मी या वयामध्ये मी करू शकेल का? हं. मग म्हटलं का नाही करू शकत? करू शकतात तुम्ही. एवढंच आहे की तुम्ही इथं आल्यानंतर तो विचार सोडून द्यायचा की मी एवढी मोठी आहे किंवा हं, मोठा आहे, पुरुष असलं तर. ते सोडून द्यायचं. आपल्याला सोबत आपले जे बाकीचे सहकारी आहेत ते खेळतायत. त्या पद्धतीने आपल्याला त्यांच्यासोबत खेळायचं आहे ॲज अ खेळायचंय. टीम म्हणून. तुम्ही तिथं लक्ष द्या. ऑटोमॅटिक आपल्या एक स्वभाव गुण असतो प्रत्येकाचा, की त्या वातावरण गेलं की आपोआप ते जमून जातं जमून तुम्हाला. जातं. तुम्ही म्हणजे ते म्हणतात ना, "पानी तेरा पाणी रंग रंग कैसा, तेच सांगणार होतो जिसमें मी मिला आता. उसके जैसा." तुम्ही पाणी आहे त्याच्यात तुम्ही तुमचा रंग त्यात टाकला, की ऑटोमॅटिक पाणी आणि रंग तुम्ही एकच होऊन जातं. छान. हे होऊन जातं. मग आणि जेव्हा मग सुरुवात करतो तेव्हा मग हं, सुरुवातीला वाटतं, की बाबा मला जमेल काय? आम्ही कसं, की प्रत्येकाच्या आकलन क्षमता वेगळी आहे. कुणाला बरोबर आहे. लगेच समजतं, कुणाला उशीर लागतो उशीर थोडासा. लागतो. मग ह्याच्यामध्ये पेशन्स पाहिजे तुमची. तेवढी तुमच्यात तयारी पाहिजे, की आपल्याला हे करायचं. नाहीतर 8 दिवस 10 दिवसात केलं आणि झालं असं नाही. नाही होत. नाही होत. तुमची मेहनत तिथे लागणारच आहे. बरं, बरं. मग तेवढं तुम्ही करत गेलेत, की तुम्हाला हळू-हळू तुम्हालाही कॉन्फिडन्स येत जातो आणि ते खेळायचं तुमचं स्पीड आणि प्रमाण मग वाढत जातं. मग तुमचं त्याच्यात आम्ही असं बघितलं, की बाबा त्या टाईमीला काही काम आपलं असेल किंवा काही पेंडिंग राहिलंय किंवा काही ऑफिसमध्ये सगळ्याचा हां, विसर हां, पडत हां. असेल. मग ते तिथं आल्यानंतर ते सगळ्याचा विसरून जातात. मी स्वतः तसं झालेलं आहे. माझं रुटीन करून आलो काम कधी बाहेर पुण्याच्या बाहेर फिरणं वगैरे झालं आणि आलो संध्याकाळी, की ट्रॅफिकमधून वगैरे डोकं जाम झालं वगैरे. मग वाटतं, की मी आता काही करणार नाही. फक्त बसणं शांत. सगळे करतात फक्त शांत बसून आहे. थोडा वेळ बसेल, बरं वाटलं ठीक, नाही तर मी घरी जाईल हं, असं. हं, हं. पण तिथं आल्यानंतर बसल्यानंतर एक 15-20 मिनिटात असं होतं, की कोणीतरी खेळताना काहीतरी चुकतं किंवा कोणीतरी विचारायला येतं मुलगा-मुलगी, हे कसं करायचं, ते कसं? किंवा काहीच आणि आपल्याला असतं, की समोर चुकीचं करतोय.
तर आपल्याला राहत नाही ते. बघवत नाही. हे काय केलं ते असं नाही, असं. मग ते त्याच्यात ते मिक्स होऊन जातो ना त्या वातावरणात, की मग नंतर कळतं, की अरे संपल्यानंतर अरे आपलं डोकं दुखत आपल्याला होतं. करायचं नव्हतं, आपण शांत बसणार हां. आणि होतो. ते मी विसरून गेलो. आणि हाच जो आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांचा पण महिला असतील, पुरुष असतील किंवा मुलांचं ते अनुभव आलेले आहेत. मोठ्यांचं जास्त करून, की एक टेन्शन होतं किंवा कामाचा व्याप, दगदग होती. म्हणून आलो होतो पण तेवढ्या वेळात मी विसरून गेलो. विसरून गेलो सगळं. आणि ते म्हणतायत ना, की तुम्ही जर तसं रिलॅक्सेशन असायचं, काही आय-टी कंपनीमध्ये वगैरे बॉक्सिंगचे ग्लोव्हज वगैरे ठेवलेले असतात. तुम्ही नुसते बरोबर. जोरात पंच मारा. का तुमचं ते फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन आहे बाहेर ते येतं. बाहेर काढा. मग इथं फाईटचं वगैरे आहेच. इथे किंवा तर प्रॉपर फिरवताना फाईटच आहे. प्रॉपरच आहे. आणि कसं होतं, की फाईट खेळताना वगैरे तुम्ही असं नाही होत, की मी नुसतं मारत राहील. समोरचा शांत नाही बसत. पूर्ण राग चुकून काढून त्याचा मारत असतील. राग ते ऑटोमॅटिक रागात रूपांतर होतं. मग ते माझं फ्रस्ट्रेशन आहे किंवा माझं ते ऑफिसचं किंवा रुटीन माझं काय आहे रोजच्या जीवनातलं, तो विषय बाजूलाच राहतो. इथं फोकस, कारण तिथं तुम्ही डोक्यात एक विषय ठेवून खेळू शकत मारायला नाही. मिळतंय फक्त मारून घ्यायचं एक डोक्यात मारून राहते घ्यायचं आणि गोष्ट. समोरचा मारतोय तो लागणार पण तुम्हाला. हो, ती मार खायची ताकद पण हवी ताकद आहे. पाहिजे. म्हणजे जेव्हा लागतं तेव्हा आपला मेंदू अलर्ट राहतो. म्हणजे असे ऍक्सिडेंट्स होतात क्लासमध्ये की लागलं कोणाला की खूप इंजर झालाय तलवार वगैरे नाही, खेळताना? नाही, नाही. तसं नाही असं होत. नाही ना काही? हां, लाठीनं लागणार. अजून लाठीने लागतं लागतं. म्हणजे असं वळ उठलेलं असतं मुलांना वगैरे किंवा हाताला वगैरे त्याच्यात टोटल तुमचा तो लुकआउट. तुम्ही का? कसं डिफेंड करता का? स्वतःला? समोर जर फाईट खेळायला आलेला आहे, जर तुमच्या फाईट खेळायला मी फाईट खेळायला आलेलो आहे. तर तुमच्या हातात शस्त्र दिलंय म्हणजे लाठी किंवा परी वगैरे त्याचा एक खेळ आहे परी गजग. बर. फरी गजरा म्हणजे? चामड्याची ढाल असते आणि अच्छा. वेताची काठी तलवारच्या आकाराची. त्याच्यातून आपले वेगवेगळे पवित्र, डाव वेगवेगळे, हम्म, काही हम्म, छूट असतात. म्हणजे त्यातला डाव खेळायचे, वार मारायचे. हम्म. डोक्यातला शिरवार असेल किंवा मोढ्याचा वार असेल, बगलवार असेल, पोटात इकडं मारतात, आणि वार किंवा कोस म्हणतात. बर. म्हणजे वाराला पण काही नाव आहेत. बर. वारांची पण नाव आहेत हां, वेगवेगळी. गुडघ्यावर मारलेलं असतं. परत खाली घोट्यावर मारतात त्याचा वार. बर, बर. वेगवेगळे आहेत. पोटरीचा वार, पालट वगैरे वेगवेगळे असे वाराचे आहेत. मग ते खेळत असताना त्याच्यात कोण कसा कुठला वार मारेल, जो त्याच्या माइंडने करतो. त्याच्यात जर लागला तर त्याच्यात तुमचा प्रॉब्लेम आहे, की तुमच्या हातात शस्त्र दिलेलं आहे. तेवढं तुम्ही अलर्ट राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याही तर हां. हातात तेच शस्त्र आहे जे समोरच्या मी व्यक्तीच्या हातात मी आहे. जर लढाई करत असतो, तर मी समोर बांधून उभा करून तुम्हाला उभा केले काय? समोरचं तुम्हाला मारतोय तुम्ही हात बांधून घातले मार खाणार आहे. नाही ना? मारायचं नाही, मारू नको. डिपेंड तर करू शकतो. यातून काय होतं, की आपलं माइंड बुद्धी अलर्ट. अलर्ट होतो, चाणाक्ष माणूस होतो. आणि त्याच्या पुढे जाऊन विचार करतो. एक वेळ, 2 वेळा लागले, की सहन होत नाही. अगदी छोट्यापासून कुणालाही, इव्हन कुठल्या प्राण्याला जरी तुम्ही केलं, तर लगेच रिप्लाय देतो. हो, बरोबर आहे. मग इथेही तेच होतं, की तुम्ही लगेच अलर्ट राहता. अरे एकदा मारलं, दोनदा मारलं, आता हां. तिसऱ्यांदा मी नाही मार खाणार असं मग होतं. ते एक तर तुम्ही डिपेंड कराल किंवा तुम्ही तो वार चुकवून त्याला प्रतिवार कराल. मग हे जे आहे ना, हे ऑटोमॅटिक त्या खेळातून येत जातं. आणि जेव्हा आम्ही मिरवणुकीला, गणपतीमध्ये, शिवजयंती किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात खेळत असतो, तेव्हा हे प्रात्यक्षिक तिथे सादर करतो. तिथे तर 1000 लोकं असतात. तुमच्या आखाड्याचे बरेच फोटो वगैरे पण पेपरला दरवर्षी येत असतात. येत असतात. मग त्याच्यामध्ये पण चौकामध्ये बरीच गर्दी असते आणि त्या एवढ्या लोकांना बघून खेळायला पण हुरूप खूप येत असेल बरोबर. मुलांना. हां, नॉर्मली आपण कुठल्या महिलेला किंवा मुलींना किंवा मुलांनाही आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर तो काहीतरी कविता म्हणतोय, पोएम म्हणतोय काही. त्याला समोर मन म्हटलं की तो थोडासा लाजरा-बुजरा होतो. हो, लगेच डेअरिंग होत नाही. होत नाही. आपल्याच असलं तरी होतं. तिथे 1000 लोकांपर्यंत करायचं असतं. काय करायचं हे आम्ही इथे शिकवतो. म्हणजे याच्यामधून एक भीती पण निघून जाते कशा पद्धतीने मनामधली. करायचे तुम्ही तिथे ते, आणि नाही करायचं तू बाजूला थांब. जेव्हा मी सोबत प्रॅक्टिस करत असताना माझा सहकारी तिथे एवढ्या लोकांपुढे चांगल्या पद्धतीने करतोय, ते मनात कुठेतरी राहत नाही. मी नाही केलं, तो करतोय, मी का थांबलोय? तोही तेवढ्या उत्साहाने तिथं करतो. म्हणजे मर्दानी खेळामुळे एक लोकांसमोर येण्याची जी भीती आहे ती ती मरून मरून जाते जाते. आणि पर्सनॅलिटी आणखीन स्ट्रॉंग होते स्ट्राँग असं होते. म्हणू शकतो आणि ती आपण. तुमची ओळख असते. ज्यात तेव्हा तुम्ही खेळता, त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले, फोटो व्हायरल झाले किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी बघितलेत ते. तर त्यांच्या नजरेत ती एक प्रतिमा प्रतिमा तयार होते तयार होते, तुमची. की हां,
ही अशी आहे, ही फक्त याची मम्मी नाहीये किंवा याची वाईफ नाही किंवा हे नाही, तर हेही करते. तिथे ती खेळते पण ती लाठी चालवते, तलवारी चालवते. त्या बरं. महिला एवढ्या लोकांच्या पुढं तलवारी चालवतात, तेवढ्या कॉन्फिडन्सने. तेव्हा त्यांना ते हे नसतं भीती, की किती लोक आहेत, काय आहेत, काही प्रॉब्लेम नाही. मला असं वाटत होतं, की ग्रुपमध्ये असतं आणि त्याच्यात अचानक कुठले न्यूजवाले आले, की अचानक माईक समोर धरतात, विचारतात. हो. आणि त्यावेळी सुरुवातीला मी बोलायचो. पण मागच्या 1-2-3 वर्षापासून मी असे केले, की मी शक्यतो डायव्हर्ट करतो. नाही, यांना बोला. जे असतील हं. तिथं ते खेळत त्यांना सांग. तू बोल, कमी पडला आहे आम्ही. बरोबर आहे. तू तुझा कॉन्फिडन्स वाढव. काय तुझं नाव काय? काय खेळतंय ते तू सांग. हा विषय देतो. मग त्यातून त्यांना आत्मविश्वास वाढतो. आणि गेल्या वर्षीच फराह खान यांचा एक टॅलेंट शो. टॅलेंट शो नाही, एक त्यांचा शो YouTubeला चॅनलला शो होता. बरं. आंटी किसको बोला. म्हणजे 30 प्लस ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठीचा अच्छा. होता. ओके. मग तिथून विचारणा झाली, की कोण आहे तुमच्यात तर? म्हणलं विचारतो बाबा, की असं-असं आहे. पहिलं तर तिथे जाऊन करायचं आहे म्हणल्यावर नाही म्हणाले सर, नाही वगैरे. काय करायचं? म्हणलं तिथं मी सांगितलं त्यांना, की काय करायचंय तुम्ही? किती वेळ करायचंय? काय-काय असणार? त्याच्यात त्यांच्यासोबत ती इटलीची आमची विद्यार्थिनी आहे, तीही नेमकी होती इथं. मग इटलीवरनं इटलीच हां, तुमच्याकडे हां. विद्यार्थिनी आहे, आहेत? आहे. हो, तुम्ही साता समुद्र पार पोहोचवलेला मर्दानी खेळ जो आहे, तो श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्याने पोहोचवला हे सांगायचं राहून गेलं. तर आपली जी मर्दानी कला तिकडे पोहोचली, त्याचं श्रेय संपूर्णपणे श्री विजय अहिवळे पाटील यांना जातं. ते श्रेय मी म्हणेल, की माझे गुरु बरं. म्हणजे कोल्हापूरला एक संस्था आहे आमची, मर्दानी कला विशारद बरं. आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था. तिथे माझे गुरु वस्ताद पंडित अण्णा पवार. बरं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते शिकलो तिथे. हं, हं. पुण्यात आल्यानंतरही आखाडा वगैरे चालू केला. पण त्यांचं ते होतं. आणि बरेच कोल्हापूरचे बरेच आखाडे आहेत. माझे मित्र वगैरे आहेत त्या आखाड्यातले. तर त्यांचंही ते असतं, की ही कला जेवढं जास्त लोकांना पोहोचता येईल तसं. त्यातलाच मी एक. त्याच्यामुळे ती भावना प्रत्येक वेळी होती. आणि योगायोग ते काय वाटतं असतं ना, की मनात आहे आपल्याला ती इच्छा म्हणल्यानंतर ते होतं. तर होतं. आता आमचे जर्मनीमध्ये आखाडा चालू आहे. स्पेनमध्ये विद्यार्थी आहे. इटलीमध्ये विद्यार्थी येतात. म्हणजे बाहेर देशामध्ये सुद्धा आहे. मर्दानी खेळ तितक्याच जोशाने तुम्ही सुरू ठेवलेला आहे. इटली, स्पेन आणि अ, जर्मनी. जर्मनी. क्या जर्मनीमध्ये बात तर है! आखाडा मस्त. तिथं प्रॉपर चालू आहे. आणि मग इथून ज्या महिला शिकून गेल्या जर्मनीला मर्दानी खेळतात, तिथे मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देतात. देता येतात आणि तिथे तिथे शिकतातही जवळपास आहे? 10-12चा ग्रुप झालेला आहे. क्या बात है! आणि मुख्य मोठी गोष्ट की तो जो आखाडा चालवतात ते जर्मनचे नागरिक. बरं. जे इथे आले, शिकले. 3 वर्ष झाली ती आमच्या इथे येते आणि शिकते. वर्षातून एकदा येतात त्या? एकदा येतात, कधी 2 वेळा येतात. आणि आमचं कालच आमचं ऑनलाईन पण सेशन झालं, की त्यांना पुढचं भाला आणि या बाकीच्या काही स्टेप शिकायच्या होत्या. त्या आम्ही ऑनलाईन कनेक्ट करून आम्ही दाखवत असतो. मर्दानी खेळ सुद्धा ऑनलाईन सध्या ऑनलाईन शिकवला जातो आणि तोही शिकतो. साता समुद्राच्या पलीकडे ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे असं मला हां, वाटतं. ते जिथं अडतंय तिथं त्यांना आम्हाला सपोर्ट करायला आमचं काम आहे. ते आम्ही करतो. आणि मग त्यांच्याकडे शस्त्र कशी जातात? भाला आता तुम्ही शिकवणार आहे तर मग तिथं थोडं आपल्या इथं चालतं तसं तिथं शस्त्रांचे थोडं त्यांच्या सरकारचं काही बंदी असेल बंदी आहे. त्यांना. मग ते कशा मग शिकतात? इथून आम्हाला शस्त्र पाठवायची, लाठ्या पाठवायच्या. थोडं आम्हाला डिफिकल्टी होतं. तर तुम्ही पाठवता इथून त्यांना तसं? हां, वेगळ्या ह्याच्यातून शिप मार्गे पाठवलं. आम्ही प्लेन मार्गे बघितलं तिथे बंधन होतं, की हाईट्स वगैरे, बरं. शार्पनेस वेपन चालत चालत नाही. नाही असं फ्लाइट्सला. बरेच मग तिथे आता त्या लाठी वगैरे आहे. तलवार वुडनच्या तलवारी त्यांनी बनवून घेतल्या. जर्मनीला? हां, तिथे जर ते अलाउड नाहीये, तर वुडनच्या तलवारी घेतल्यात त्यांनी. क्या बात है! त्याच्यावर करतात. चमड्याच्या फऱ्या ते तिथे त्यांनी तिथल्या कुशन वगैरे असेल हां, किंवा हां, हां. त्यांनी व्यवस्था केली त्याची. म्हणजे इथं आम्ही कशा होत्या ते शिकायची आम्ही दाखवल्या हां, त्यांना. शिकायची इच्छा इच्छा असेल आहेच. तर माणूस कसंही करू कसंही करून शकतो. करतो आणि त्यांना त्याचा बेनिफिट त्याचा एक प्रत्यय आला. तिथे शिवजयंती जी होते, आपले जे मराठी लोकं आहेत, शिवजयंती करतात तिथे त्यांनी आपला परफॉर्म केलेला आहे मर्दानी खेळ. जर्मनीमध्ये. गणेशोत्सव असतो त्याच्यात परफॉर्म केलाय. आत्ताच मागे 4 तारखेला काहीतरी तिथे 25 तारखेला जर्मनीमध्ये कार्निव्हल होतं मोठं. जसे आपल्या लक्ष्मी रोडला पूर्ण मिरवणूक जाते. मिरवणूक लाईन असते.
रथ असतात तसे क्रमांक दिलेले रथ तिथे थोडक्यात रथ प्रमाणच होतं ग्रुप सगळे. आणि ऑल ओव्हर वर्ल्ड मधले तिथे श्रीलंका, आफ्रिका, परत याचे जपान अशा वेगवेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या देशांमधून देशातले लोक त्यांचं येतात. त्यांचं काही ऍक्टिव्हिटी करत होते. त्यात आपले इथले ढोल ताशाचं एक होतं आणि त्याच्यासोबत मर्दानी खेळ होतो. आणि ते मर्दानी खेळ हे जर्मन ग्रुप होता जर्मनी सगळा. लोक तिथे मर्दानी. ते नऊवारी साडीमध्ये तिथं परफॉर्म करतात. म्हणजे माझ्या राजाची कला ही परप्रांतातल्या लोकांनी परप्रांतात जाऊन सादर केली, याच्यापेक्षा कुठली मोठी गोष्ट आज हिंदवी स्वराज्याची आपण मांडू शकतो? तेच आमच्या गुरुजनांचा उद्देश होतो, ते आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतो. आणि आता असं झालंय त्यांचं, की गणपती पुढे अजून आहे. तर आत्ताच त्यांना त्याचं इन्व्हिटेशन आले आणि त्यांनी आता आम्हाला व्हिडिओ पण पाठवला, की गणपतीमध्ये त्यांचा कुठे परफॉर्म आहे तिकडे त्यांच्या इथे. जर्मनीमध्ये. त्याचं त्यांनी आता आम्हाला टाकलं. आताच इन्व्हिटेशन आलंय आणि आसपासच्या देशातून पण त्यांना इन्व्हिटेशन येतायत, की बोलावणं येतंय. तुम्ही या इथं हे मर्दानी खेळ करायला. तर ही गोष्ट जर्मनीमध्ये आता सध्या चालू आहे. चालू आहे. क्या बात है! आणि दुसरी गोष्ट मी असंही ऐकलं, की तुमच्याकडे मिस वर्ल्ड ज्या झाल्या होत्या त्या सुद्धा हां, खेळून गेल्यात. त्याही होत्या. त्याबद्दल काय माहिती सांगाल? साल 2000च्या मिस मिस वर्ल्ड वर्ल्ड होत्या. साल 2000च्या मिस युक्तामुखी. युक्तामुखी. त्या त्यांच्या मुलासाठी वगैरे आणि त्यांचे काही मित्रवर्ग होते. तेही प्रॅक्टिसला यायचे. नंतर ते शिफ्ट झाल्या मुंबईला. बरं. तिकडे त्यांनी सांगितले, बोललेत त्या, "या की बुवा तिथे या तुम्ही" वगैरे म्हणून आपण तिथे जाऊ. पण इथलं रुटीन ऑफिसचं वगैरे या गोष्टी बघून ते जाणं मला अजून थोडंसं नाही झालं. जमत नाही. आहे तसेही आहेत आपल्याकडे. आणि आतापर्यंत बऱ्याच सिनेमांमध्ये सुद्धा किंवा ॲड्स मध्ये सुद्धा आपल्या आखाड्याने परफॉर्म केलेलं. केलेलं त्याबद्दल आहे. काय येस. सांगाल तुम्ही? काय होतं, की आता हां, ते एक सांगतो, की वेब सीरीजमध्ये परफॉर्म केलेलं आहे. तिथे आपलं मर्दानी खेळाचं मुलांनी केलेलं आहे. चित्रपटामध्ये पण केलेलं आहे. त्याच्यात रियालिटी शोमध्ये पण केलेलं आहे. आणि एक आता मागच्या वर्षी हनुमान काइंड म्हणून एक रॅपर आहे. हं, हं, हं. खूप त्याचे मिलियनमध्ये व्ह्यूज वगैरे. तर त्याने एक रॅप सॉन्ग केलं भारतीय कल्चरवरती. बरं. नॉर्थ आणि साऊथ सगळं एकत्र करून त्यानं केलं. त्याच्यामध्ये त्याने डान्स फॉर्म घेतले होते. परत मार्शल आर्ट घेतलं होतं. पंजाबचं, साऊथचं घेतलं होतं. त्याच्यानंतर मणिपूर तिकडलं थांगता वगैरे ते घेतलं होतं त्यांनी. त्याच्यात मर्दानी खेळायचं आपली टीम होती. महाराष्ट्राचं मर्दानी खेळ मर्दानी आपण खेळायचं परफॉर्म केला आपली टीम तिथे. तिथं होती परफॉर्म करायला. त्याच्यामध्ये रॅप सॉन्गमध्ये जे कल्चरल होतं, त्याच्यात मर्दानी खेळ आपण तिथे खेळला. बरं. म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्हाला मर्दानी खेळामधून जाण्याची संधी मिळू शकते, असं आपण म्हणू शकतो. बरोबर. ते इथं प्रॅक्टिस करतायत. इथं छोट्या-मोठ्या परफॉर्ममधून त्यांचा कॉन्फिडन्स वाढतं. आणि ॲक्युरेसी बघणं किंवा जे जुन्या काळामध्ये जे आपल्या ऐतिहासिक पद्धतीनं होतं, हं, हं. म्हणजे आता मुली नऊवारी साडीमध्ये प्रॉपर नऊवारी साज साडी शृंगार करून सगळा म्हणजे आणि नाकामध्ये नऊवारी नथ घालून जुन्या काळात अगदी. आपले तसे होते ना. तुम्ही आउटसाइडला आताही जरी खेडेगावात गेलात तर बघा, साधी साडी असेल पण नाकात नथ नथ वगैरे, असतेच. डोक्यावर पदर ह्या गोष्टी आता असतातच. तर या गोष्टी मुलं बाराबंदी, डोक्यावर फेटा, फेटा. पगडी हे जेव्हा केलं जातं तेव्हा मग त्याच्याशी रिलेटेड कुणी काही करत असेल त्यांना ते लक्षात येतं म्हणजे वाटतं, की हां, या पद्धतीच आपल्याला पाहिजे. जेव्हा ती लोकं अप्रोच होतात तेव्हा तेच असतं, की हे तुम्ही केलेले आहेत. त्या पद्धतीच पाहिजे. काही आम्ही कॉर्पोरेट इव्हेंट मोठ्या हॉटेलला वगैरे कंपनीजमध्ये, हॉटेलमध्ये. कंपनीजचं वगैरे ज्यांचे फॉरेन डेलिगेट्स वगैरे असतात त्यांचे. बरोबर. त्यांना आपलं कल्चर काही थीम असते त्यांची त्यात दाखवायचं. त्यात मोठ्या-मोठ्या कंपनीच्या आम्ही केलेलं आहे. तिथून पण काही रेफरन्स आलेत, की हां, इथं तुम्ही केला होता. आम्हाला तसाच लूक आत्ता इथे तसा पण आम्हाला पाहिजे. पाहिजे. म्हणजे प्रॉपर महाराष्ट्रीयन जे आहे. हां, म्हणजे त्या दिसण्यावर पद्धतीचं. पण खूप जास्त भर आहे, की बाबा तुम्ही कसे दिसताय. ते पूर्णपणे मराठमोळं दिसलं पाहिजे तेव्हा ते ते शोभेल. म्हणतात ना, वेश असला की आवेश येतो. हां, अगदी बरोबर. तो तो प्रकार मर्दानी आहे खेळ. तो.
तो प्रकार आहे. जेव्हा तुम्ही प्रॉपर त्या अटायरमध्ये असता, बघणाऱ्याचं पण एक हे होऊन जाते, की अरे हां, अशा पद्धतीचं काहीतरी आपलं पूर्वीच्या आणि काळामध्ये आपले असतील. दृष्टिकोन पण बदलतो तिथे, बदलतो. हो की नाही? त्याच्यात आणि तो जो स्वतः परिधान केलेला आहे वेश, अ, ते पुढे खेळत असताना पण त्याच आवेशात खेळत असतं. त्यामुळे ते दोन्हीची सांगड म्हणतात ना, वेश असला की आवेश पण येतोच. त्या पद्धतीने होऊन जातं. मर्दानी खेळाचं महत्त्व तर तुम्ही सांगितलंत, पण स्पोर्ट्समध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी हा खेळ शाळांमध्ये सुद्धा शिकवला गेला पाहिजे किंवा स्टेट लेव्हलमध्ये याचे मॅचेस झाले पाहिजेत. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सध्या भारत देशामधील ज्या युद्धकला आहेत, ज्या त्या राज्यानं त्यांना सपोर्ट करून त्या स्टेट लेव्हल, नॅशनल लेव्हलपर्यंत मॅचेस काही होत असतात. तसं दुर्दैवानं मर्दानी खेळाच्या बाबतीत अजून झालेलं नाही तसं. जे ते आखाडे असतील, काही संस्था असतील, वैयक्तिक लेव्हलला आपलं ते करत मॅचेस असतात, करतात. घेत असतात. पण त्याला जे स्वरूप पाहिजे, ते अजून प्राप्त झालेलं राज्यस्तरीय, नाहीये. हं. राष्ट्रीय स्तरावर, ते अजून नीटसं प्राप्त झालेलं नाहीये. त्यामुळं आता आपल्या आखाड्यामध्ये आम्ही मॅचेस वगैरे घेत असतो त्याच्या. त्याचे नियम, प्रत्यक्ष अस्त्र खेळायला त्याचे नियम वेगवेगळे आहेत. त्याची नियमावली म्हणजे अशी प्रत्येक आखाड्यासाठी वेगवेगळी असेल ना काही ना काही? की एकच? जेव्हा कोल्हापूरला मॅचेस वगैरे व्हायच्या, त्याच्या नियमावली वगैरे ते आम्हाला माहिती आहे. ते प्रॉपर आखाडे आहेत हं. त्याचे. त्याच्यानंतर काही ठिकाणी त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत चालवण्याच्या लोकांना शस्त्र. म्हणजे आम्ही जे खेळलो किंवा जे नियम होते, ते त्या ठिकाणी लागू होत नाहीत. मागील नाही, गेल्या 2024ला एक मॅचेस झाल्या. पुण्यामध्येच झाल्या. हं. तर त्याच्यामध्ये तो आला विषय, की नियम, मग हे नियम आम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं असेल. ते काही आखाडे म्हणजे नाशिक वगैरे इकडे दुसऱ्या भागातले काही आखाडे, तर त्यांची पद्धत वेगळी येते. ते म्हणले आम्ही त्या पद्धतीत नाही खेळत. आमची वेगळी पद्धत आहे. मग त्याच्यात आम्ही पहिल्याच राउंडला बाहेर जाईल. म्हणजे काही बरोबर. ठिकाणी हे माहिती आहे, काही ठिकाणी माहिती माहिती नाही. नाहीये. ते थोडंसं त्याच्यामुळं मागे-पुढे मग होतात त्यामुळे गोष्टी. त्याच्यात आपण हे नाही करत, की जे चालतंय ते करतायत. बघू पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीने एक संघ, एक नियमावली होईल आणि सगळे त्याला फॉलो करतील. मुलांच्या शाळांमध्ये अ, किती महत्वाचा आहे हा खेळ समाविष्ट करून घेणं? आताची मुलं मोबाईल आणि इनडोअर गेममध्ये जास्त. काही ठिकाणी तर अशी अवस्था आहे, की सोसायट्यांमुळे त्यांना ग्राउंडच अवेलेबल नाही. बरोबर. मे महिन्यामध्ये प्रॅक्टिस घेत असताना वरती ग्राउंड आहे, मातीचं ग्राउंड आहे, जिथे कबड्डी वगैरे होते. श्री शिवाजी व्यायाम मंडळाचं ग्राउंड, शिवाजीनगर गावठणमध्ये. तर तिथे प्रॅक्टिस घेत होतो, तर एक पालक बोलले, की मातीमध्ये खेळायला आमच्याकडे अलाउड म्हणजे मातीच नाहीये खेळायला. मे महिन्यामध्ये लोकं स्विमिंगचे क्लासेस लावतात. त्याच्यानंतर सायकलिंग चालवायचे सायकलिंग. किंवा इतर क्लासेस लावतात. वेगवेगळ्या चित्रकलेचे, ॲक्टिव्हिटीजचे. ॲक्टिव्हिटीजचे लावतात. तर आम्ही 1 महिन्यासाठी पैसे देऊन मातीत खेळायचा क्लास लावला होता. एक पॅरेंट्स बोलले मला. पैसे देऊन. देऊन काही नाही, फक्त दिलेला पर्टिक्युलर तास होता, तिथे जाऊन मातीत खेळायचं. तेवढंच. म्हणजे त्यांना बेसिक गोष्ट नव्हतंच ते. सुद्धा नव्हतं. नाहीये मुलांना मोठी अवेलेबल. सोसायटी म्हणले आम्हाला नाहीच आहे. सगळीकडे ब्लॉक्स वगैरे टाकलेले आहेत. आर्टिफिशियल लॉन वगैरे आहे. म्हणजे खऱ्या मातीशी संबंधच नाही. खऱ्या अर्थाने मातीची ओळख मुलांना झाली पाहिजे इथे आपण असं ते म्हणू मातीत शकतो. खेळले पाहिजे. ती माती उडली, अंगावर पडली. ते स्वतः कधी त्या मातीत पडले. ह्या गोष्टी ज्या अगोदर व्हायच्या, त्या आता नाहीत होत. मोबाईलमध्ये, इनडोअर गेममध्ये मुलं जास्त. त्याच्यामुळे त्यांचं शारीरिक थोडंसं म्हणजे ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटी कमी, कमी पोश्चर झालेली आहे. वीक सगळ्याच गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी फरक पडत जातो त्या गोष्टी. स्कूलमध्ये तर मी शिकवायला जातो स्कूलमध्ये. तर रनिंग करत असताना मुलं पडली, काय झाले, की ते थोडं खरचटलं तरी त्यांना ते रडून खूप हे करतात. लगेच मग इन्फर्मरीला जायचं, डॉक्टरकडे जायचं. हो. थोडं खरचटलं. आणि ते मर्दानी खेळ खेळत असताना काठ्या लागतात, काय-काय लागतात. मग ते लागतंय. कॉन्फिडन्स मनात येत नाही. मुलांना ते तेवढंसं झाल्यानंतर सतत होत असेल, मग त्यांना ती सवय होऊन जाते ना. बरोबर. काही ठिकाणी तर असं आहे, की मुलांचं किंवा लोकांचंही जमिनीला, मातीला पाय आपलं नाही लागतच नाही. लागत नाहीत. घरी फ्लोअर असतो, शूज घालून किंवा तुम्ही गेलेत, की बाईक किंवा कारमधून गेलेत,
ऑफिसला गेले, तिथे शूज काढून किंवा मातीचा संबंध नाही. ते झाल्यानंतर परत घरी आलेत, मातीशी संबंध येतच नाही. मातीशी संपर्क तुटलाय तुटलाय माणसाचा. आमचा. आणि मुलांचं आहे ते मग मोबाईल वगैरे त्याच्यात बिझी मुलं. त्यापासून थोडं लांब करण्यासाठी वगैरे मग हे शालेय खेळामध्ये किमान त्या वेळेत तरी त्यांना कंपल्सरी केलं की हे करणार मुलं. बाकीचे गेम खेळतात तसं हे पण करते. हे पण कंपल्सरी केलं म्हणजे एक आपली मातीमधली कला सुद्धा जिवंत राहिली आहे. राहीलच, नक्कीच राहील. एक असं विचारायचं होतं की आतापर्यंत मी तुमच्या पेजवर बऱ्याच वेळा बघितलं की श्रीमंत छत्रपती संभाजीराजे हां, यांच्या समोर पण तुम्ही बऱ्याच वेळा मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक हां, दिलेलं केलंय. आहे. तर त्यांचा याच्याकडे बघण्याचा अप्रोच काय की तुम्ही बाबा ही मर्दानी कला जिवंत ठेवताय, तर त्यांचा काय अप्रोच आहे बघायचा? छत्रपती घराण्यानं मर्दानी कलेला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. जो पुढे चालत आलेला आहे, त्याचं सगळं श्रेय जातं. मर्दानी खेळ टिकला, ते छत्रपती घराणं. त्यांच्यामुळे राजर्षी शाहू महाराज वाड्यावरती मर्दानी खेळाच्या तिथे प्रात्यक्षिक व्हायची, स्पर्धा व्हायची. त्याला त्यांनी राजाश्रय दिलेलं आहे. त्याच्यामुळे मर्दानी खेळ म्हणलं की राजे शाहू महाराज हे नेहमी असतात. ते समीकरणच येतं. समीकरणच आहे. आणि कधीही तिथे मर्दानी खेळ वगैरे असेल, शाहू महाराज किंवा आता हे संभाजीराजे छत्रपती, हे पण खूप सगळी अख्खी फॅमिली अजून पण ते जवळचं नातं आहे. ते अप्रिशिएट करतात त्या गोष्टीला, प्रोत्साहन देतात. आणि आम्ही त्यांना भेटलो, ते सांगितलं त्यांना की आता जर्मनीमध्ये जाऊन आले ते. बर आणि त्या राजांच्या पुढे आपली विद्यार्थिनी येतील, जर्मनी मधली तिचा परफॉर्म होता. त्यांच्या आपल्या तिथल्या एम्बेसीचे मेन आहेत. बर त्यांच्या टीमकडून तिला सांगण्यात आले की राजे येणार आहेत आणि तुला तिथं परफॉर्म करायचं. म्हणजे कळत नकळत मार्च इथून सुद्धा ते मार्च का हां. एप्रिल महिन्यातली गोष्ट होती ती. पण नेमकं त्यावेळी हे इराण आणि अमेरिकेचं युद्धाचं चालू झालं. त्यामुळे त्यांचं जाणं कॅन्सल झालं. बर बर बर. आणि पुढच्या महिन्यात मे महिन्यामध्ये आमचा एप्रिलच्या एंडिंगला आमचा हे होतं, समर कॅम्प होता. आणि ती इथं आली की कॅम्प कशा पद्धतीनं लोकांचे प्रश्न काय असतात, तुम्ही कशा पद्धतीने ते हँडल करता, ते शिकायला ती आली होती 15 दिवस. आणि ते शिकून ती जर्मनीत जाऊन तिने मे महिन्यात कॅम्प चालू केला. कॅम्प चालू केला. मग त्यावेळी नेमके राजे तिकडे गेले होते. म्हणजे ते पुढे पाठीमागे झालं, नाहीतर त्यांच्या पुढेही परफॉर्म करणार होते. मस्त, खूप खूप छान. आज तुम्ही ही मर्दानी खेळाची जी कला आहे ती 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचवलीत. आज त्याला इतकं जिवंत ठेवलत आणि अजूनही तुम्ही इतक्या मुलांना प्रशिक्षण देता आहात. तरी या सोशल मीडियाच्या मार्फत अनाहतच्या मार्फत मला सांगायची अत्यंत इच्छा होते, की खरंच आई-वडिलांनी मुलांना मातीचा स्पर्श द्यावा. आपल्या ह्या हिंदवी स्वराज्याची जी कला आहे, मर्दानी कला आहे, ज्याच्यावरती स्वराज्य फुललं, टिकलं, ती कला तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नक्कीच शिकवावी, त्याची ओळख करून द्यावी आणि अर्थातच श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा सदैव तत्पर आहे तुम्हाला ती शिकवायला, त्याची ओळख तुम्हाला करून द्यायला. तरी सुद्धा आपला आखाडा आहे शिवाजीनगर, छत्रपती शिवाजीनगर गावठाण इथे. तरीही तुम्ही सर्वांनी तिथे भेट द्या आणि पुन्हा एकदा माननीय विजय ऐहिवळे पाटील सर तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.